नमस्कार, मी रोशन तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या नवीन फ्रेश करकरीत व्लॉगमध्ये स्वागत करतो। बाई इथं बाहेर पाणी चालू आहे, नळाला नानी पाणी भरते आणि मी चाललो आता मराठी शाळेमध्ये, तिथं गॅदरिंग चालू आहे। सो चला भेटूया मराठी शाळेमध्ये। मी आलोय मराठी शाळेमध्ये आणि आता गॅदरिंग चालू होते। समाधान, अण्णा, संतोष हे सगळे आले बघायला। इकडे सगळी गावातली मंडळी बसली आणि आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान त्यांनी स्वीकारले। ज्यांच्यामुळे गॅदरिंग होणार आहे असे सगळे पोर इथं बसले। समोर स्टेज दिसतंय, आपण स्टेजकडे जाणार आहे पण थोडा वेळ आहे, अजून कार्यक्रम काही चालू झाला नाही। सो चला भेटूया आपण थोड्या वेळात। मागे 5-6 दिवसापूर्वी आपल्या प्राथमिक शाळेमध्ये शाळेची बाकीच्या मुलांनी आवाज करू नका रे, शांत बसा जरा 5 मिनिटं। आकांक्षा दत्तू शिरसाट या मुलीला एक मंगळसूत्र सापडलं होतं, सोन्याचं होतं ते, परंतु तिने स्टेजवर बोलवतो आणि तिने तिच्यासाठी दिलेलं बक्षीस ते घेऊन जावं अशी मी विनंती करतो। आकांक्षा दत्तू शिरसाट सामानासाठी 100 रुपये। आई तुझ्या गजरणी आभाळ धरणी येऊन दिसावले, देवा पिकांचे संकट जाई गहरणी, तुझ्याच कृपेमुळे नाद झंकार तू जगदंबे। सगळं मुसळगाव इकडे मराठी शाळेमध्ये उलटलं की काय असं वाटतं। आप्पा ऐक कोणी डान्सला आपलं वेळा संदेश काय रे बाबा। गेलीच नाही गुगल पेपर असे रोशन पाटोळे अजूनही शाळेमध्ये गॅदरिंग चालू आहे आणि स्टेडियम असं गचागच भरलेलं आहे। याने काही करू राहिला पब्लिक बघा, पब्लिकला छोटाच नाही आज। एखाद्याच्या लग्नाला एवढी गर्दी राहते, एवढी गर्दी आज मराठी शाळेमध्ये।
बघा ला ओपन दे ना पब्लिक बघा फक्त मी जाहीर करणार नाही त्यांनी स्वतः त्यांचं जे प्रोत्साहनपर बक्षीस आहे ठीक आहे ते म्हणतात सांगा सन्माननीय सदस्य त्याचबरोबर सन्माननीय उपसरपंच अनिल भाऊ यांनी शिवराज्याभिषेक आणि संपूर्ण कार्यक्रमासाठी 5,000 रुपयांचं बक्षीस जाहीर केलं. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुसळगाव या ठिकाणी जो सकाळपासून स्नेहसंमेलनाचा म्हणजे गॅदरिंगचा जो कार्यक्रम चालू होता तो अशा रीतीने संपलेला आहे जे ते चाललेलं आहे आणि आम्ही पण आता निघतोय. सो चला नाही संपलंय डायरेक्टली भेटूया आपापल्या घरी चला. सो इतक्यात गॅदरिंग संपली आहे आणि मी घरी आलो आहे. जेवण करायचं आहे आणि मोबाईल पण चार्जिंग नाही आहे. सो आता मोबाईल चार्जिंग लावलं मी. सो भेटूया जेवण झाल्यावर. इतक्यात जेवण झालं आहे आणि नाना मीच होतो जेवण करायला. नानी तर बालवडीत गेली, बाई पण बाहेर आहे. सो आता पुस्तक घेतलं मी वाचायला. अजून भरपूर राहिले ते निम्म्याची वरती पुस्तक राहिले. ओके सो पुस्तक वाचणार आहे नंतर थोड्या वेळ झोपणार आहे. आता तुम्ही बघा किती वाजले 11:30 होत आले जवळपास 12:30 झाले 11:30 नाही. तोपर्यंत मोबाईल पण चांगला चार्जिंग होते. ज्यावेळी आलो त्यावेळेस फक्त 2% मोबाईल चार्जिंग होता. सो चला भेटूया आपण थोड्या वेळानंतर. खूप वेळेचं झोपलेलो होतो आणि ज्येष्ठ उठले आणि नाना आणि नानी पण गावाला गेले म्हणजे देवठणला गेले. त्या ठिकाणी सप्ताह आहे आणि बाईची बहीण तिथे दिलेली त्यांच्या घरी आज पंगत होती. ते मला पण चाल म्हणत होते. त्यांनी उठवलं होतं मला पण मी काही उठलो नाही. त्याच्यामुळे ते दोघं गेले. भूमी पण गेले त्यांच्यासोबत. सो चला पहिले तोंड हातपाय धुतो, चहा वगैरे घेऊ आणि नंतर मग निवांत भेटू. फायनली तोंड हातपाय धुवून मी रेडी झाले आणि चहा पण बनवलाय. चहा मी स्वतः बनवलाय. इथं बनवायला कोणी नव्हतंच. बघे आपण महत्त्वाची गोष्ट आज जी गॅदरिंग झाली मराठी शाळेमध्ये त्याचे सगळे व्हिडिओ आपण रिअल रोशन पाटोळे या चॅनलवरती टाकणार आहोत. सो आपल्या व्लॉगच्या चॅनलवरती ते व्हिडिओ आपण टाकणार नाही कारण की याच्यावरती डेली व्लॉगिंग चालू आहे. त्याच्यामुळे आपण रिअल रोशन पाटोळे या चॅनलवरती ते सगळे व्हिडिओ टाकणार आहे. बाकी अशी काही विशेष गोष्ट नाही आहे. आता नानान ते गेले गावाला त्याच्यामुळे आता स्वयंपाक करायची वेळ आपल्यावरती झाली. बघू काय बनवायचं आहे ते. बाई काय अजून आली नाही पुढच्या घरात आहे. सो भेटूया आपण थोड्या वेळात. बऱ्यापैकी मोबाईल चार्जिंग झालेला आहे आणि आता झाली जेवणाची वेळ. खूपच भूक लागली आणि बाईने स्वयंपाक केला आहे. मी तर व्हिडिओ वगैरे बनवत होतो आणि महत्त्वाची गोष्ट बाईने काढले गिलक्याचे भजे. हे बघा नानीन त्यांना अजून काही माहीत नाही आहे. सो कुरकुरीत भजे काढले मस्त. जेवायला पण बसतोय. बटाट्याची भाजी केली आहे, भात बाजरीची भाकर केली आहे. सो चला जेवण वगैरे करूया आणि जेवण झाल्यावर निवांत भेटू. जस्ट जेवण केलंय आणि खतवाल्यांच्या दुकानात आलोय. बसलो इथं त्याचं चालू आहे कॉल. ओके बाई घरीच आहे. बाई काही इकडे नाही आली. सो चला थोड्या वेळानं भेटू. सो खतवाल्याच्या दुकानातून मी जेस्ट आलो आहे आणि आता टाईम पण भरपूर झाला आहे. 10:15 झाले आणि बाई तर झोपली आहे. मी पण लगेच झोपतो आहे. व्हिडिओ तर आज गॅदरिंगचा भरपूर मोठा आहे. तो अजून एडिट पण केला नाही काही नाही. सो बघूया बनवायचा अजून तो. पण मग आता नाही वाटत कॅपॅसिटी आहे जागण्याची. सो चला आजच्या व्लॉगला इथंच एंड करूयात. भेटूया उद्याच्या फ्रेश करकरीत कुरकुरीत व्हिडिओमध्ये व्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, सुरक्षित राहा. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओज.
बाय. धन्यवाद. आत्ताच या ठिकाणी